सुसंस्कृत पुणे शहरामध्ये महिला अत्याचारांचं प्रमाण प्रचंड वाढलंय आणि अतिशय हादरवणारी, थरकाप उडवणारी अशी आणखी एक घटना पुणे शहरामधून उघडकीस आली आहे। विशेष म्हणजे हा जो काही गुन्हा केलाय हा या महिलेच्या स्वतःच्या पतीनंच केलेला आहे आणि या महिलेच्या बाबतीत जे काही घडलंय ते प्रत्येकालाच थरकाप उडवणारं आहे। या महिलेबरोबर असं घडलंय की तिच्याच पतीनं तिच्या गुप्तांगावरती चक्क ऍसिड फेकलं आणि ती दवाखान्यात जाऊ नये म्हणून तिला जवळपास 15 दिवस घरामध्ये डांबून ठेवलेलं होतं। या सगळ्याच्या नंतर आता कुठे या महिलेनं स्वतःची सुटका केली आहे आणि पोलिसांसमोर जाऊन तिच्याबरोबर जे काही घडलं होतं ही सगळीच आपबीती सांगितली आहे। या प्रकरणातला गुन्हा दाखल झालाय आणि नेमकं या महिलेबरोबर काय काय घडलंय हे जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। ही महिला उरळी कांचन परिसरामध्ये वास्तव्याला आहे। तिच्याबरोबर तिचा पती, त्याचबरोबर तिच्या 2 मुली अशा ते 4 जण घरामध्ये राहतात। आजूबाजूला सुद्धा तिचे काही नातेवाईक राहतात। मात्र हे जे काही घडलंय हे अनेक दिवसांपासून खरं तर पती पत्नीमध्ये वाद सुरू होते। पती पत्नीमध्ये वेगवेगळ्या कारणावरून वाद व्हायचे। जो या प्रकरणामधला आरोपी आहे तो पती वारंवार दारू पिऊन यायचा आणि या महिलेला बेदम मारहाण करायचा। ती बाहेर कामाला जायची तेव्हा सुद्धा तिच्या चारित्र्यावरती संशय घेतला जायचा। तू बाहेर कामाला जातेस, मग तुझं तिथे कुणाबरोबर लफडं आहे का, तुझं बाहेर नेमकं काय चालू आहे वगैरे अशा पद्धतीचे प्रश्न तिला विचारले जायचे। त्यावरून तिला मारहाण व्हायची आणि एवढं कमी की काय, म्हणून या महिलेला 2ही मुलीच आहेत म्हणून सुद्धा हा पती तिच्यावरती अमानुष छळ करायचा, तिचा अत्याचार करायचा आणि या सगळ्याच्या नंतर सुद्धा त्याचं असं म्हणणं होतं की तुला मुलगा होत नाहीये म्हणून तो हे सगळं करायचा। म्हणजे आपल्याला आधीपासून माहिती आहे, या गोष्टी सायंटिफिकली प्रूव्हन ह्या गोष्टी आहेत की महिलेला मूल होणार की मुलगी होणार की काय होणार हे सगळं काही जे आहेत हे सगळं पुरुषावरती डिपेंड असतं। मात्र तरी सुद्धा ही मेंटॅलिटी अजूनही बदलत नाही। याचंच हे सगळं उदाहरण आहे की हा माणूस सुद्धा त्याच्या पत्नीचा अशाच पद्धतीनं बोलून छळ करायचा आणि तिला बेदम मारहाण करायचा। ही जी काही घटना आहे ही घटना 20 एप्रिलची आहे। म्हणजे किती आधी हे सगळं प्रकरण घडलंय हे तुमच्या लक्षात येईल। 20 एप्रिल रोजी असं घडलेलं होतं की दारू पिऊन नेहमीप्रमाणे हा माणूस घरी आला। त्याच्यानंतर तुला 2ही मुलीचे, तुला मुलगाच का होत नाही असं म्हणत त्यानं बायकोला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर तुला मुलगा होत नाही ना तर मग तुझं गुप्तांग जाळून टाकतो अशी थेट धमकी दिली। त्यानंतर घरात असलेलं जे ऍसिड होतं, टॉयलेट क्लीन वगैरे करायचं ऍसिड असल्याची एक प्राथमिक माहिती समोर येते, ते ऍसिड त्याने घेतलं, या स्वतःच्याच पत्नीला बेदम मारहाण केली, तिला खाली पाडलं आणि त्यानंतर तिच्या गुप्तांगावरती त्यानं अतिशय अमानुष पद्धतीनं तिला मारहाण करत ऍसिड फेकलं। त्यानंतर ही महिला जीवाच्या आकांतानं ओरडत होती, तिला घराच्या बाहेर जायचं होतं, मदत मागण्यासाठी कुणाकडे तरी जायचं होतं, मात्र त्यानं चक्क घराचं दार आतमधून बंद केलं होतं। तिला पुन्हा एकदा मारहाण केली गेली। या सगळ्या आवाजामुळे बाजूलाच जे काही नातेवाईक राहतात या नातेवाईकांनी या व्यक्तीच्या म्हणजे जो आरोपी आहे त्याच्या आईवडिलांना सुद्धा फोन करून सांगितलं की तुमच्या सुनेबरोबर असं सगळं घडतंय। मात्र त्यानंतर या पतीनं चक्क स्वतःच्या पत्नीला, आजूबाजूच्या लोकांना सुद्धा धमक्या दिल्या की माझ्याविषयी कुणी काही बोलायचं नाही, पोलिसात तक्रार द्यायची नाही असं म्हणून तो घरातून निघून गेला आणि त्यानंतर तेव्हापासून ते आतापर्यंत त्यानं या महिलेला जवळपास 15-20 दिवस घरामध्ये डांबून ठेवलेलं होतं। तो तिला कुठेही बाहेर घेऊन जाऊ देत नव्हता किंवा तिला एकटीला सुद्धा तो जाऊ देत नव्हता। या सगळ्याच्याच बरोबर जेव्हा जेव्हा तिला जे काही त्रास होत होते, या त्रासांची वेदना त्याच्या पुढे मांडायची, तेव्हा तो म्हणायचा की माझ्याकडे पैसे नाहीयेत, मी तुला दवाखान्यात नेऊ शकत नाही असं म्हणून तो तिला घरातच डांबून ठेवायचा। मात्र या सगळ्याच्या नंतर ही महिला जी आहे ती प्रचंड या सगळ्याला कंटाळलेली होती आणि त्यानंतर घडलं असं की 9 तारखेला तिनं, जेव्हा तिचा पती घराच्या बाहेर गेलेला होता, कामाला गेलेला होता, त्यावेळेस आपल्या 2ही मुलींना घेऊन तिनं स्वतःची सुटका केली आणि थेट माहेर गाठलं। त्यानंतर माहेरच्यांना आपल्या मुलीबरोबर जे काही घडलंय हे पाहून त्यांच्याही पायाखालची जमीन सरकलेली होती। त्यांनी पहिल्यांदा तिच्यावरती उपचार वगैरे केले आणि त्यानंतर उरळी कांचन पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्या राक्षस प्रवृत्तीच्या या जावयाच्या विरोधात गुन्हा सुद्धा दाखल केलाय। सध्या हे सगळं प्रकरण जे आहे ते पोलिसांकडून या सगळ्याचा तपास केला जातोय। नेमकं काय कारण होतं, त्या दिवशी नेमकं काय घडलं, ऍसिड कुठून आणलं होतं, या सगळ्याचा शोध घेतला जातोय, तपास केला जातोय। या तपासाच्या अंती काय समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सुसंस्कृत पुणे शहरामध्ये अशा पद्धतीच्या घटना प्रचंड वाढल्यात आणि या सगळ्यामुळे महिलांसाठी पुणे शहर सुरक्षित नाहीये का किंवा महिला स्वतःच्या घरातही सुरक्षित नाहीयेत का आणि कायद्याचा धाक राहिलाच नाहीये का, असे अनेक प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेले पाहायला मिळतात। अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली
नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.